वर्षाचा पेरी सालाचा पेरी आवाजाचा तनी आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या. ऐक रे येड्या, दादा लय दिवसातून आलो, यंदा 1100 रुपये दे. सुमनराव उजवा पाय उचलून सलामी कर बाबा, सलामी कर सलामी कर. बस आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या. बात 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 घे जाऊ. अरे बाबा पुढे या पुढे. नको पिपाने आहे ना, एवढा मोठा बैल घेतला. अरे कुठे गेला घराचा मालक, बाहेर ये, वाजवा. आले बघा मालक, तुम्ही या इथं. ते अंबादास. आंब्या म्हणू का ना. 1100 रुपये 1100 रुपये. 1100 नाही, एवढा मोठा हवेली 1100 कसं भागन. 10,000 रुपये दिलं पाहिजे त्यानं. देन 10,000 रुपये आणू का? घेऊन या 10,000 रुपये. 10,000 रुपये वाजवा. 10,000 सांगितले, रूम न घेऊन आलेत. अहो ते माणूस यार कुत्रा बित्रा येऊ नये म्हणून आणलाय. भाऊ हा भाऊला 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. अरे बरोबर आहे का नाही? हा बरोबर बरोबर. भाऊ तुलाही मोठं मनाने लय मोठं. अजून किती मोठा व्हायचा आहे तुम्हाला कळत? भाऊ कळत, सगळं कळत. एवढी मोठी हवेली बांधली, पोरग नोकरीला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आम्हालाच कळतं का नाही भविष्य? कळतं तुम्हाला? मग सगळं कळत. सगळं कळत. हा भाऊ आणखी काय असलं तर विचारा. तुम्हाला भविष्य कळतं ना, मग मी याच्या कुठं फारून आणणार आहे सांगा तुम्ही. काय रूम न? अरे भाऊ तू या रूम ना हे पण कळतं मला, तू याच्या डोक्यात आणणार आहे. अशाचं भविष्य कळतंय तुला? कुठं टाकणार मी या रूम डोक्यात म्हणलं ना त्यो. पाठीत टाकणार मी. थांबा थांबा, ऐका ऐका. आंबुना ऐका ना, इकडे बघा इकडे. याच्यापेक्षा आहे ना मला चांगलं भविष्य कळतं. मी तुम्हाला भविष्य सांगतो, इथं पुढे येऊन उभा राहा. असं तराड भविष्य सांगतून बघा तुम्ही. ओ चेअरमन या इकडे, तुम्ही पुढे या इकडे. थांबा तुम्ही पुढे या, पुढे या. मला एक सांगा, तुम्ही सकाळी जेवण केलं ना? केलं ना? तुरी वगैरे खाल्ल्या का नाही? कस काय कळलं मला? मग हे रूम न कुठं आणणार आहे कळलं? आता याच्या पाठवत आणणार रूम न तुम्ही. हा ना, मी डोक्यात घाल. बोला भाऊला. देवा. अरे भाऊ इकडे या. भाऊ या इकडे. अहो तुमच्या दारात काय आलंय बघा. एवढं मोठं नंदी बैल आलं. लक्ष्मी कुठे गेले? आतमध्ये. वा वा वा, काय दे हे पाहिला का? म्हणजे भाऊला 2 पोरं. येडा झाला का? तब्येत बघ भाऊची. भाऊला 2 पोरं, कमीत कमी 4 पोरी असत्या. खरंय खरंय ना? हो खरंय अगदी. तुम्हाला एवढं सगळं कळतं? खरं बोलतोय. नातंड परतंड धरून 19 माणसं असतील.
बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे भाऊ. अरे वाजवा! बघू चारी बोटात अंगठ्या येतात ते बी सोन्याच्या आणि हातावरच्या रेषा बघून राजयोगच यांच्या आयुष्यात. आणखी नाही जेवढा ना. बोललो तेवढं सांगा. आणखी नको आम्हाला, तुमचं भविष्य सांगतोय. असं आणि या खरं सांगितलं का नाही? 2 पोरं 4 पोरी 19 नातोंडा खरं सांग. एवढा भाऊचा परिवार आहे. भाऊचा मन लय मोठा. वाजवा रे भाऊच्या आणि औंधा झेंडा लागणारच आहे तुमचा. भाऊ लय मोठं कार्य भाऊ करणार आहे तुम्ही घरामध्ये. राजकारणातलं मोठं होणार. हा. असं म्हणता. तालुक्याला राजकारण करणार तुम्ही. करणार का नाही भाऊ? मग बरोबर आहे. पण त्याला थोडस काहीतरी काहीतरी करायला दान लागेल. द्यावं लागेल असं का? तुम्हाला. हा दान तर द्यावाच लागेल. काहीतरी करावं लागेल एवढा त्याशिवाय. मोठा बैल आहे. हम्म. बैल नाही मोठं. आम्ही सांगितलं सारं करा सांगितलं तुला भाऊ. असं? सांगितलं का नाही हा, भाऊ? सगळं खरं सांगितलंय. बरं एक आता- काम कर. हा. तुला राजकारणात लय मोठं पद भेटणार आहे. पण त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल भाऊ. भाऊ बंगला एवढा मोठा तुला नाही हा. छोटा, अजिबात करायचं नाही कार्यक्रम खोटाचा. आणि बघ हा. तुझा दुश्मनाने हा. तुझ्या घरात पुरलाय ते काढावं लागन. हा. हे पण येतं का तुम्हाला? सगळं येतं. येतं म्हणजे वाजवा रे भाऊ. चला टायमाची खोटी करू नका आणा. ऐक भाऊ हा. ते करायला पैसे लागतील. हा पैसे लागतील ना. किती लागतील बरं पैसे? तुम्हाला सांगतो तिने किती खाल्ले आपल्याकडून. 10,000. माझ्याकडून 20,000 खाल्लं. हा भाऊ हा. तुला 10,000 रुपये खर्च येईल. करशील का? हो 10,000 करीत पण पक्क करावं लागेल ना. 100% 100% तू तालुक्याच्या राजकारणाला वाजवा रे. घ्या 10,000 घ्या. वा 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 वा. बाया, बाया, याच्या आईला लय खाल्लंय यांनी रे इलेक्शनात. कुत्र्यावनी चारला रे कुत्र्यावनी चारला. मोजी तो कशाला भाऊ दे की इकडं. 10,000 अरे 10,000चं काय नाही रे भाऊदार तुझ्याकडं. त्याला काय कळतं? 10,000 आहेत ना. अरे एखादी 100% नोट आहे ना खिशात एखादी नोट. हा ठीक हाय हाय 10,000 आहेत. आहेत ना. हा. वाजवा भाऊच्या नावाने. इकडं वा इकडं. तुम्ही इकडून हो की हा इकडं. भावा तू इकडून हो. हे बाबा माझ्याकडे आता काहीच नाही द्यायला. तुम्ही जा बरं. द्यायला काय नाही. अरे भरपूर आहे द्यायला तुझ्याकडं. ऐक काय थांबा थांबा थांबा. ते विचार ना बाबा. भविष्य सांगतो ना. मग भविष्य सांग की मग तिचं. तेच सांगायला लागलो होतो. तिचा जमान का नाही लग्न होईन का नाही ते सांग. दुसराच बळलाच आहे तू. सांग तिच्या भविष्य बघतो नशिबात कोण आम्ही. आहे ते. ते ठेवा खाली. इथं या पुढं हा. भविष्य बघतो. हा लांबून बघ. हा बघ जेंट्स लोक असले ना लांबून बघायचं आणि हात घेऊन बघावं लागत महिलांचं भविष्य. हात बीत नको घेऊ लोक मारते ना आपल्याला. नाही मारीत. हे बघा हात दाखवा तुमचा. मेहंदी बघा. हात काढ हात काढ. तुम्ही काय लांबून. शाळेतले मास्तर आहेत का हातावर छडी मारितात. थांबा जरा बघू. वा 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 वा. औंधा झेंडा लावणार आहेस तू. मोठं भविष्य आहे हिचं. हा लग्न होणार आहे बघ पोरगी तुझं. तुझ्या घरचे लई सोयरिके बघायला लागले तुला. पण यंदा चांगली सोयरीक मिळणार आहे. असा सडपातळ बांधाचा कुर्ता घातलेला दाढीवाला देखणार राजबिंडा पुरुष भेटणार आहे तुला बघ. अय बाबा लग्न बिग्न नाही करायचं मला काही. अगं लग्न करून बघ असं सुख मिळेल तुला. नवऱ्यासारखं सुख नाही कशात. लग्नात लई मज्जा असते. संसार असतो मग. हा खरंच का? हा मग कुठं भेटेल बरं दाढीवाला नवरा कुर्ता घातलेला? बघा आता काखेत कळसन गावाला वळसा. दाढीवाला राजबिंडा पुरुष तुझ्या समोर उभा आहे ना. आणि मुडता बस. इकडे काय आलं. अरे भाऊ आपलं काय ठरलंय. ते मी काय चुकीचं बोललो. बाईला चिडली राव. शेडी म्हणजे हे धंदे नाही करायचे. आपले पैसे कामायचे ठरलंय ना राव. पैसे कमायचेत ना. हा मला इलेक्शनला गेलेले आणि हे काय लोक मध्ये राडा लावला. हे मध्येच वाजित येत. असं करायचं असलं तर आम्हाला नाही यायचं बघ तुमच्या संग. जायचं जाऊन दे जायचं असलं तर. नाही दादा इकडे 10 लाख घातले चेअरमन केलं. बरं चला दुसऱ्या घर अजून करायचे. पळ पळ
का काय 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 म्हणला तू तंबाखू पाहिजे राव. इकडे तंबाखू काल देतो. ऐक ना तंबाखू देतो कालपासून पुढे संपले राव. देतो ना तंबाखू बरं तुम्ही काय काय करता? अरे आम्हाला भविष्य कळत भविष्य कळतं? थांब ना मार्ग करू. निघ, निघ. आता याला तुम्हाला- आठवण द्या चेअरमन आता आहे राहिले अजून. थांब ना दादा. हा काय भविष्य म्हणा तुम्हाला भविष्य कळतंय? हा मला भविष्य कळू दे रे बाबा. घाललात पाव रे मला पाव. हा याला पाव दे बटर दे याला तुम्हाला काय काय भविष्य कळत? खिशात पैसे घेतोय भाऊ काय ते पैसे राव? भाऊ खिशात पैसा नसलं हो माग हो माग अरे लय हाल चालले राव. नाको कोटी करू आणि त्याची वाजवा रे चला हो माग, हो माग. चला, सुभाष. बबनराव उजवा पाय उचलून नमस्कार कर, नमस्कार कर. नमस्कार केला तर पटायचं नाही. दोन्ही गुडघ्यात एक कोण मागे सरून. चला 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 येऊ दे सुभानराव पुढं तुझा रे भाऊ विद्या. हा. तो बाजूला भाऊ विद्या. भाऊ राम 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 गावातली लय मोठी असते लय मोठी भाऊला 2 पोरं हा एक पोरगी हा. बरोबर आहे ना भाऊ बरोबर आहे बरोबर हसले 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 बरोबर आहे अजून भाऊ भाऊ म्हणजे गावातलं मोठं यांचं बघा काय अहो प्रस्त 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 एवढा मोठा बांगला हा भाऊ म्हणला ना भाऊला किती पोरं भाऊला 2 पोरं पोरगी किती पोरी ना एक बायको एक बायको पण याच्याकडे बघून वाटत नाही एक बायको असं नाही 2-4 बायका असते ना असं नाही वाटत नाही घरची एक बर बाहेरचं काय आपल्याला काय करायचं त्याचं? मारीन बरोबर आहे मारीन ना भाऊ बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. हा, बरोबर आहे सांगितलं की नाही बरोबर अरे तुम्हाला एवढं जर पंचांगण कळत तर तुम्ही असे घर घर हिंडले असते का? अरे भाऊ आम्ही जरा काही ना पण ही आमची कला आहे भाऊ बरोबर आहे. तुमचं पण तुम्हाला 2 पोरं आहे खरं सांगितलं का नाही मी खरं सांगितलं खरं सांगितलं. एक बायको खरं सांगितलं का नाही अरे खरं सांगितलं खरं सांगितलं. बाहेरचं ते काय म्हणलं असेल ते जाऊ द्या सोडून द्या पण तुम्हाला खरं खरं सांगितलं का नाही अरे सांगितलंय ना म्हणतो ना खरं सांगितलं. मानवण्यात पुढचं सांगतो तुमच्या इथं नशिबात आहे ना हा. लय मोठा राजोग आहे नक्की. मग मला पटलं बा. अरे तुझी पोपटपंची बंद कर पैसे माग आता पैसे मागवा तो माग काय जरा मलाच करायला आता द्या 10,000 द्या चला एवढं सगळं खरं खरं सांगितलंय होय 10,000 10,000 कसा 50,000 आपलं 50,000 चोरा लावला त्याने आपल्याला अरे सोन्याचं काय भानगड? घराला म्हणजे हा. अख्ख्या घराला हा. चोरा लावला म्हणतोय मी हा. म्हणा ना कलर लावला. कलर लावलाय आम्हाला काय येतं कलर मध्ये आम्हाला? चुना असतो ना हा, मग तुम्ही म्हणता चुना मानलं माझा जरा डोक्यात. जाऊन दे आता नका चुना लावू दे 10,000 हा, तर मला आणि माहिती ते झालं. काय म्हणतात नक्की होय ना ते गावातलं? 100% तुम्ही आता बघा एवढं केलं का तोडगा हा. की तुम्ही लगेच गावात मोठा माणूस झाला बघा म्हणजे ते सगळं गावच माझ्या हातात. एकदम गाव तुम्ही नुसतं गावात पाऊल ठेवला का हा. असं बाया असं पळून जाते म्हणते अरे ते आलं ते आलं पोरी नव्हत्या का अशा चपला डोक्यावर घ्यायच्या हा. आता मला तुमचं पंचांगण कळालं. अख्ख्या बायका चपला हातात आणि घेते, मला तुम्हाला ध्यानात बघितलं. धरा, याच्यात जर काही एक्कादुरी झाली पंचांगण तुमचं पलटलं तर मी तुम्हाला सापडून वाहना खाली आली ना ध्यानात राहू द्या. पैसे पैसे अरे चपला पैसे ठेवा पैसे खाली, काय पैशाचं करतो? बघ, पोपट पंची ए, लावले. पैसे पाहिजे का? पैसे घ्यायचे निघायचं आता माझ्याकडे जरा वेळ कमी आणि पंचांगाला जर काही घोळ झाला तर मग बघा दाबवलंय कुत्र्यावाने घ्यावं. ए नाही पैसे पैसे आबा पंचांग बेड्या पैसे मोजित किती अरे धार्या आणि ते सांगितल्याप्रमाणे सगळं झालं. 100% बघ तू आता दुसऱ्या गावात येणला का बघा बाय माणसं अशा आता चपला घेते बघ. सगळं सांगितलं हा, तेवढं एवढी तू सांगितलं इज्जत करते सांगितलं तेवढं सगळं होणार फक्त 8 दिवस आतरून सोडू नको घरातच राह चला अरे, चला 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 अरे पंचांगण सांगून गेले का काय मला तर काय कळा ना बुवा. चला बोला काय चाललंय तुमचं? बोला म्हणजे काय माणूस दिसतो मग बोला यांचं सांगा काय तर तुम्ही भविष्य बघू आत अरे हे तर ढगाचं भविष्य सांगत येत हा लय मोठं माणूस येते हा ना हा, द्या मी- 500 मग आता अहो तुमची ही कला चांगली आहे
परंतु विषय असा आहे की मी माझ्या लहानपणापासून बघत आलोय नंदी बैल सांग सांग भोलानाथ हे माझ्या लहानपणापासून बघत आलोय. लोकांची करमणुकही करतात. नंदी बैलाने मान हलवली म्हणजे पाऊस पडतो, पण एक श्रद्धा म्हणून आहे. ऍक्च्युली आम्ही हवामानाचा अभ्यास जो सांगतो युट्यूबला जाऊन, तर तो संजय पठारे SANJY स्पेस PATRE या नावाने माझ्या चॅनलला हे जर केलं तुम्ही, तर पूर्ण हवामानाचा सखोल अभ्यास करून आम्ही सांगत असतो. भारतीय हवामान विभागाचं रडार आहे, डॉपलर रडार आहे, त्यानंतर सॅटेलाइट सोडलेले आहेत आणि त्याचं लॉजिक, त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हे सगळं काही सांगतो. मग आता पाऊस पडेल का आपल्याला? 100% पाऊस पडणार. जून महिन्यामध्ये पावसाने खंड दिला होता, परंतु मी सांगितलं होतं, माझा एक व्हिडिओ टाकला होता की पाऊस नको करणार, त्याप्रमाणे पाऊस झालेला आहे. आणि आता मात्र 30 तारीख 31 तारीख गणपतीच्या आगमनाच्या दिवशी एवढा पाऊस होणार आहे आणि 6 तारखेपर्यंत 2-3 तारखेला 6 तारखेपर्यंत पाऊस नको करणार आहे. हो, तुमची कला चांगली आहे. तुम्ही आता चला कळलं तुम्हाला? या तुम्ही आता. हो, तुमची कला चालू द्या. चांगली कला आहे, मी तुमच्यामध्ये व्यत्यय आणत नाही. नाही चहा पाण्यापुरती दिली असते. नको या तुम्ही. आता आम्हीच हवामानाचा अभ्यास सांगतो. नाही भाऊ तुम्ही देऊ का? नाही चालतंय. हो, या चेअरमन, मी काय म्हणतो, हे दिवसभर आपल्या संघ हिंडलेत, यांच्यामुळे काय काय ना आपल्याला 5,000 रुपये मिळाले. त्यांना एक नोट देऊन टाका आणि त्यांना वाट लावा. या भाऊ पुढे या इकडे. हा अहो ते द्या ना. हा गा असे घ्या 500 तुम्हाला आणि धन्यवाद बरं का. हा धरा. या तुम्ही सावकाश जा बरं का. चला आपले मोजू आता. चला आपण तिकडे बसू निवांत. तिकडे चला ना, सावलीत बसू. मजा आली बोलई. मिशी कुठून आणली तुला तराटे? बरं ती पैसे किती झाले बघा. काय राव, मला वाटलं इलेक्शन मध्ये 20 लाख रुपये घातले, नाही पण चव घातली आपण राव या हाताने. काय झाले ते बघा बरं. 25,000 रुपये असते म्हटलं इथले. 25? हा मग काय मग 12.5 महिने 12.5 तुमचे. नाही मग मी ते लावून काम केलंय. काय लावून? माझे 20 लाख रुपये गेले इलेक्शनला. आणि मग काहीच नाही का एवढं दिवसभर तुमचं हिंडलो. तुम्ही किती 1 लाख रुपये घातलेत राव. मग मला नको काही. मग ती पैसे तर बाहेर काढा मोजून. तू 10 मी घेतो, 25 मी घेतो, 15 मी घेतो, 10 तुम्हाला घेतो. मोजून द्या मग आधी. चेअरमन किती पैसे गोळा झाले? 25,000. अरे लाजा धरा. हा काय? अरे टोप्या घालायचं लाजा धरा जरा. काय टोपे घालायचे? पेटे घातले थांबा. चेअरमनची आयडिया होती. चेअरमनची आयडिया होती. पैसे कोणा खिशात? अहो तुमचे पैसे गेला घेऊन चेअरमन. पैसे चेअरमन घेऊन गेला. पळा पैसे घेऊन गेला चेअरमन तिकडे. पळा